नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास असणार आहे। जर आपली मतदान नोंदणी झालेली नसेल किंवा आपल्या परिवारातील, आपल्या मित्रपरिवारातील, आपल्या गावातील अशी कोणतीही व्यक्ती असेल की ज्यांची मतदान नोंदणी झालेली नसेल, मतदान कार्ड नसेल, त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो। तर मित्रांनो, मतदान नोंदणी सुरू झालेली आहे आणि येत्या 8 ऑगस्टपर्यंतच मतदान नोंदणी कार्यक्रम सुरू आहेत। विधानसभेची तयारी सुरू असल्यामुळे 8 ऑगस्टच्या अगोदरच आपल्याला मतदान नोंदणी करायची आहे। शेवटची तारीख आहे 8 ऑगस्ट, त्यामुळे मतदान नोंदणी करणे आवश्यक आहे। मित्रांनो, मतदान कार्ड हा नेहमी आपल्याला उपयोगी पडतो। आपण बघू शकता, लाडकी बहीण योजनेसाठी मतदान कार्ड हा खूप उपयोगी पडलेला आहे, रहिवासी म्हणून, महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून, कारण ओळखीचा पुरावा असणे आपल्याजवळ अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपले जर वय 18 वर्ष झाले असेल, आपल्या घरातील मुलांचे वय किंवा आपल्या एखाद्याचं नवीन लग्न झालेले आहेत, त्यांच्या मिसेसचं नाव जर मतदान कार्डमध्ये टाकायचं असेल तर आपण आता टाकू शकतो। तर मित्रांनो, मतदान नोंदणी आपण कुठे करू शकतो? मतदान नोंदणी जो BLO आहेत आपल्या गावातील जिल्हा परिषद शिक्षक असू शकतो, तलाठी असू शकते, ग्रामसेवक असू शकते आणि अंगणवाडी सेविकासुद्धा असू शकते। यांच्याकडे आपण विचारणा करू शकता आणि यामधूनच कोणीतरी एक असते BLO, यांच्याकडे आपण मतदान नोंदणी करू शकतो मित्रांनो। तर मित्रांनो, जर आपला जन्म 2005च्या अगोदर झालेला असेल तर आपण मतदान नोंदणी करू शकता, मतदान कार्डसाठी अप्लाय करू शकता। मतदान नोंदणी करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात? तर मित्रांनो, एक जन्मतारखेचा पुरावा लागतो, TC नाहीतर जन्मतारखेचा दाखला जो ग्रामपंचायतमध्ये भेटतो। यापैकी एक आधार कार्ड, रहिवासी दाखला, पोलीस पाटील किंवा सरपंच यांचा आणि 2 फोटो। कागदपत्र 3 लागतात मित्रांनो। आधार कार्ड तर आपल्याजवळ असतोच, एक जन्मतारखेचा पुरावा, TC, बोनाफाईड किंवा जन्मतारखेचा दाखला आणि रहिवासी दाखला आपल्या गावातील पोलीस पाटील किंवा सरपंचाचा। हे कागदपत्र घेऊन आपण BLOकडे जायचं आणि मतदान नोंदणी करू शकता। मित्रांनो, मतदान कार्डमध्ये दुरुस्तीसुद्धा करू शकतो, त्यासाठी हेच कागदपत्र लागतात, फक्त एक फोटो कमी लागतात। तर मी मित्रांनो माझ्या गावातील BLO जो आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्यासोबत ही विचारणा केली की एवढे कागदपत्र लागतात म्हणे। तर आपणही सुद्धा आपल्या महाराष्ट्रात कुठेही असाल तर हे कागदपत्र लागणार आणि आपण मतदान नोंदणी करू शकता। तर मित्रांनो, हीच माहिती तुम्हाला द्यायची होती। मतदान करणे हा आपला अधिकार आहे। 18 वर्ष झाले तर मतदान करणे आपला अधिकार असतो, म्हणून मतदान नोंदणी करणे गरजेचे आहे। आपण योग्य उमेदवाराला निवडून देऊ शकतो, त्यासाठी मतदान बजावणे हा सुद्धा आपला अधिकार आहे आणि ओळखीचा पुरावा म्हणूनही सुद्धा ग्राह्य धरण्यात येते। आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत, गावकऱ्यांपर्यंत पोहोचवावा, कारण मतदान नोंदणी कार्यक्रम वर्षातून एकदा येत असतो, एका महिन्यासाठी। आपण मतदान नोंदणी करून घ्यावी हीच आपणास विनंती करतो। आशा आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम भेटणार। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओत, अशाच नवीन व्हिडिओत। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।